नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून सातत्याने धुळेकरांचे प्रश्न सोडवण्यावरती आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून भर दिला। होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांमध्ये, निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे। अनेक इच्छुकांनी, जे शिवसेनेचे पदाधिकारी जे अनेक वर्षापासून काम करतायत, त्यांनी आपली उमेदवारी अर्ज जिल्हा प्रमुखांकडे या ठिकाणी सादर केलेले आहेत। महत्त्वाची गोष्ट अशी की अजून निवडणुकांची प्रोसिजर सुरू व्हायला वेळ आहे, पण आज भाजपाकडे इच्छुक असलेले असंख्य उमेदवार देखील आज आमच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहेत। अनेक जणांना जरी ते भाजपामध्ये इच्छुक राहिले असले तरी देखील त्यांची दुसऱ्या क्रमांकाची पसंती हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे। त्याच्यामुळे येणारी निवडणूक ही प्रचंड निकराने आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे। माझी सूचनाने विनंती आहे की आता मी माझ्या प्रभागाबद्दल बोलेन। जसा माझा 9 नंबर प्रभाग आहे, आता पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतलेला आहे महाविकास आघाडी आहे, तर पक्षाच्या शिस्तीचं पालन केले जाईल किंवा वरिष्ठांच्या निर्णयाचं पालन आम्ही करू, कारण की शिवसैनिक हा आदेशावर चालणार आहे। आम्ही पहिल्यापासून आदेशावर चालणारे आहोत, आमचा माइंडसेटच तसा होऊन गेलाय। पण जर माझ्या प्रभागामध्ये ज्या पक्षाची जास्त ताकद आहे, आता माझा प्रभाग आहे तिथे काँग्रेस, पंजा आणि राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष याला कोणी ओळखत नवीन लोक विसरून गेलेले, तिथे कोणी भक्कम तशी त्या पक्षाची ताकद नाही। तर जर त्या प्रत्येक प्रभागात जशा जशा पक्षाची किंवा समजा शिवसेनेची जशी ताकद असेल तर त्या दृष्टीने उमेदवार निवडीवर विचार व्हावा व व्यक्तीपेक्षा पक्षाचं कसं भलं होईल किंवा पक्ष कसा पुढे जाता। समजा मला पण तिकीट तुम्ही देऊ नका एका टायमाला, माझ्यापेक्षा जर कोणी स्ट्रॉंग उमेदवार असेल किंवा त्या उमेदवारामुळे आपला पक्ष पुढे जात असेल तर अशा व्यक्तीचा विचार व्हावा आणि प्रामाणिकपणे कुठलीही दगाबाजी किंवा दगेपट्टे सहन न करता आपला स्वतःचा स्वार्थ व स्वतःचा फायदा सोडून पक्षासाठी सगळ्यांनी एकजुटीने इथे काम केलं पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे अनेक इच्छुकांनी आमच्याकडे अर्ज सादर केलेले आहेत। त्यांच्यामध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे आणि खरं म्हणजे गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या भाजपने केलेल्या भ्रष्टाचारावर जे आसूड ओढले, जे त्यांना उघडं पाडलं, हे लोकांना फार अपील झालेलं आहे आणि लोकांना एकमात्र आशा, एकमात्र अपेक्षा आमच्याकडून आहे। म्हणून लोकांच्या मनामध्ये आमच्याबद्दल चांगली भावना निर्माण झाली आहे। लोक प्रभागामध्ये आमच्याबद्दल चांगलं बोलत आहेत आणि उमेदवारी करा म्हणून असं आवर्जून आमच्या लोकांना सांगत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही फीडबॅक आमच्याकडे येत आहे। ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष खूप नेटाने, खूप जोमाने लढणार आहे। अनेक गद्दार यापूर्वी झाले असतील, गेले असतील, परंतु या सर्व ठिकाणी जे उभे आहेत, आता ठामपणे उभे आहेत, ये ना झुकने वाले है ना बिकने वाले है, ये सिर्फ लड़ने वाले हैं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जे आपले सगळे जमलेले पदाधिकारी आणि आता येऊन घातलेल्या महानगरपालिका, गेल्या टायमाला जे 50+ झाली ती मशीनची पैदास होती, तर आता ओरिजिनल जे आपले तळातून मोर्चे कार्यकर्ते जे इलेक्शन लढवणार आहेत त्यांच्यासाठी इतकं प्रामाणिकपणे काम करा, यांना याची अवकाश दाखवा। जय महाराज।